नमस्कार. आतापर्यंत जे निकाल समोर आले आणि जे कल समोर येतात त्याच्यामध्ये जर राज्याचं संपूर्ण चित्र बघायचं झालं तर राज्यात बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्षाला इथे विजय मिळताना दिसतोय आणि ज्या प्रकारचे काल एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स होते ते बघता त्याच दिशेने ही वाटचाल सुरू आहे. मुंबईतलं चित्रही त्याच दिशेने. मुंबईमध्ये एक्झिट पोलपेक्षा चित्र फार वेगळं नसलं तरीसुद्धा ज्या प्रकारची अपेक्षित निकाल होते भारतीय जनता पक्षासाठी तसे तर आलेले आहेत, पण ठाकरे बंधूंचं इथे प्रदर्शन कालच्या एक्झिट पोलपेक्षा थोडंसं बरं होताना इथे दिसतंय. त्यामुळे अजूनही बऱ्याच ठिकाणचं चित्र स्पष्ट होतं. पण हे सगळ्या विषयांवरची आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चा करण्यासाठी आपल्याकडे एक फुल हाऊस पॅनल आहे. आपल्याकडे सर्व पक्षांचे आणि प्रतिनिधी तर आहेतच, सोबतच काही महत्त्वाचे राजकीय विशेषज्ञ देखील चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. सगळ्यांची इथे ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी, आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार विश्लेषक हेमंत देसाई सर, आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक राजेश कोचरेकर आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महेश तपासे आपल्यासोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे आपल्यासोबत या चर्चेत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे देखील आपल्यासोबत आहेत. सर्वच पक्ष या आपली आपली भूमिका इथे मांडणार आहेत. सगळ्यात पहिले सुरुवात मला राजकीय विशेषकांपासून करायची. हेमंत देसाई सर, आणि सगळ्यांनाच विनंती करेल, आपल्याकडे पॅनल खूप मोठे आहे, सगळ्यांनाच संधी मिळावी, आपण सगळ्यांनी थोडक्यात या आपली इथं मतं मांडावीत. हेमंत देसाई सर, मुंबईतले निकाल अपेक्षित आहे तुम्हाला? मुंबईतले निकाल हे मला विचारलं तर एवढीच मला अपेक्षा होती. 75च्या आसपास, मॅक्सिमम 90, दोघांना मिळून. त्यापेक्षा अपेक्षा नव्हती. सभेमुळे संपूर्ण चित्र बदललं. त्याच्या अगोदर थोडेसे अधिक प्रयत्न व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. प्रयत्नात कमी पडले मग ठाकरे बंधू? हां, प्रयत्नामध्ये कुठे कमी पडले? प्रयत्नामध्ये म्हणजे त्यांनी शाखाशाखांना भेटी दिल्या. त्या शाखाशाखांना भेटी देण्याची वेळ ही नव्हती, त्याच्या अगोदरच द्यायला पाहिजे होती. आणि शाखाशाखांना भेट देण्याची जेव्हा ब्रेकिंग न्यूज होते तेव्हा ती अधिक गंभीर गोष्ट आहे ना. त्यांनी शाखाशाखांना भेट दिलीच पाहिजे अगोदरपासून. सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचे लोक जात नव्हते. आणि दुसरं म्हणजे प्रतिकूलता इतकी होती की फंड तर 99% फंड विरोधी पक्षांनाच मिळालेला नव्हता. नगरसेवक त्यांचे सगळे माजी नगरसेवकसुद्धा कनेक्ट काहीच नव्हता. महानगरपालिकेचाच नसल्यामुळे, प्रशासकांची राजवट असल्यामुळे पर्सनल लेवलला काही नगरसेवक जे होते माजी, ते काही काम करू शकत होते काय कॉन्टॅक्टच्या बळावरती. एरवी ते काहीही काम करू शकत नव्हते. अशी इतकी प्रतिकूलता असताना, संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकार तुमच्या विरोधात असताना, सगळे वेगवेगळे नॅरेटिव्ह असताना, ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह तुम्ही सेट करायला पाहिजे. आता हे मराठीचं केलं 5 जुलैपासून, पण फार शेवटी जाहीरनामा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही काय केलं आणि आम्ही काय करून दाखवणार आहोत हे सांगितलं. हे अगोदरपासून त्यांनी करायला सुरुवात केली पाहिजे होती. उशीर झाला थोडासा. आम्ही काय केलं हे त्यांनी 2017च्या नंतर काय केलं ते सांगायला पाहिजे होतं ठळकपणे. देवेंद्र फडणवीस 2 वर्ष सांगतायत, एक तरी काम केलं उद्धवजींनी हे दाखवा. त्याला उत्तर मिळायला पाहिजे होतं. ते उत्तर ताबडतोब मिळत नव्हतं. लोकांना असं वाटत होतं की यांनी काहीच केलं नाही, पण काही केलेलीच आहेत, नक्की ठोस कामं केलेली आहेत. मग त्यांनी जे काही पुस्तिका काढली ती खूप उशिरा काढली. ती अगोदर काढायला पाहिजे होती, ती लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे होती आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करायला पाहिजे होतं. शिवाय धक्क्यामागून धक्के बसत असताना काही धक्के बसू नयेत यासाठी ज्या प्रकारे मनधरणी करणं, ज्या प्रकारे समजावणं, यामध्ये कुठेतरी पक्ष कमी पडला असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या रिझल्टमध्ये मनसेची ताकद खूपच कमी दिसते, खूपच. त्यामुळे ठाकरेंची मतं तिकडे कितपत ट्रान्सफर झाली आहेत अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मनसेकडे वोट ट्रान्सफर झालेत का? राजेश, आपण कालही चर्चा करत होतो, काल संध्याकाळी आम्ही जो एक्झिट पोलची चर्चा करत होतो, राजेशने हा मुद्दा तिथे काल चर्चेत मांडला होता की या शाखा भेटी वगैरे हा प्रकार तुम्ही जे आता म्हणतात तो खूप उशिरा सुरू केलेला आहे. ती आधीपासूनच व्हायला होता, किंबहुना शिवसेनाचं पक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी हे आधीच सुरू करायला पाहिजे होतं. किंबहुना ही एक रोलिंग प्रोसेस आहे, ही ऑनगोईंग, ही कंटिन्यू सुरू असायला पाहिजे होती. राजेश, त्याचाच परिणाम दिसतोय? नाही कमलेशजी, खरं तर आता जे आकडे दिसत आहेत ना, या आकड्यांवर आपण लगेच व्यक्त होणं हे थोडंसं घाईचं ठरेल. कारण आता मुंबईतल्या बहुसंख्य मतदारसंघांमध्ये अजून मतमोजणी पूर्ण झालेली नाहीये. ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी इतकी काटेकी टक्कर आहे, लोक आक्षेप घेत आहेत. उदाहरणच द्यायचं तर प्रभाकर शिंदेच्या मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. तिथे सत्यवान दळवी हे मनसेचे निवडणूक लढत आहेत आणि 4 वेळा मतमोजणी झाली.
घोषित झालं की सत्यवान दळवी जिंकले, त्याला आक्षेप घेतला गेला, मग पुन्हा प्रभाकर शिंदे जिंकले, असं सतत काहीतरी चालू आहे. आणि त्यामुळे आत्ता जे आपल्या वाहिन्यांवर, सगळ्याच वाहिन्यांवर येणारे आकडे हे खूप सुळसुळीत आहेत की ते कधी हातातून सटकतील हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. दुसरा मुद्दा जो तुम्ही विचारला तो असा आहे की त्यामुळे आता या आकड्यांवर लगेच आपण व्यक्त होणं की ठाकरे हारले किंवा भाजप जिंकली किंवा अशी जिंकली, अजून वाटतं तुम्हाला की हा ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो की हा ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतं. फरक खूप मोठा आहे राजेश, तुम्हाला असं वाटतं? फरक मोठा आहे हे जरी खरं असलं तरी आता ठाकरेंच्या या सगळ्या कामगिरीचं वर्णन बाजीगर ठाकरे असं करता येईल. बाजीगर बरं, हार बाजीगर कर जितने वाले को बाजीगर कहते. हारून जिंकलेत ठाकरे असं तुम्हाला वाटतं? याचं कारण सांगतो तुम्हाला. याचं कारण ज्या पद्धतीत भाजपने यंत्रणा लावली होती त्याच्या पासंगाला ठाकरे पुरले नाहीत. त्यांनी ठरवलं होतं पुरायचंच नाही. ते काय दारिद्र्य रेषेखाली नव्हते, पण त्यांनी केलंच नाही. जे करता येऊ शकत होतं ते केलेलं नाही, असं माझं या संपूर्ण. कारण बघा, जर पाऊण शतकापर्यंत ते गेलेले आहेत, तर जर साम दाम दंडभेद ठाकरेंनी पण त्यांच्या पद्धतीने लावला असता तर ते नक्कीच पुढे गेले असते, असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं. याचं कारण, याचं आणखी एक मला पूर्ण करू द्या. याचं दुसरं कारण एक आहे की जिथे मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे, म्हणजे राज आणि उद्धव यांची युती झाली आहे, तिथे झालंय असं की गेली अनेक वर्ष मी काम करतोय, माझा मतदारसंघ आहे, मी उद्धव ठाकरेंचा माणूस आहे आणि तुम्ही राज ठाकरेंचे आहात, तर तुम्हाला जर माझ्या जागेवर मिळालं आणि एकदा तुम्ही निवडून आलात तर काय होईल? हे अनिशा माजगावकर आणि राजुल पटेल या केसचं उत्तम उदाहरण आहे. राजुल संजय पाटील हा जो मतदारसंघ आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि असे अनेक जे मतदारसंघ आहेत तिथे फटका बसलेला आहे, या युतीचा फटका बसलेला आहे. पण उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या ताकदीचा उपयोग झालेला आहे हे अगदी स्पष्टपणे. पण राज ठाकरेंना झालं नाही, असं राज ठाकरेंना झाला नाही. जे हेमंत देसाई म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे. म्हणजे मला एकदा अभिजित ब्रह्मनाथकर करायचं. अभिजित ब्रह्मनाथकर, पुन्हा एकदा आकडा तुमचा सटीकच्या दिशेने सुरू आहे. पहिले तुमचं अभिनंदन करीन मी, यावेळेस तुमचं तिसऱ्यांदा अभिनंदन करायला हवंय. मी त्यांचं दरवेळेस अभिनंदन करतो. अभिजित यांचा जो पोल असतो तो प्रत्येक वेळेस एकदम परफेक्ट येत असतो. त्यावेळेस त्याच्या जी आकडे येतात आणि जेव्हा फायनल आकडे किंवा त्याच्या जवळपासच जाणारे असतील, म्हणजे एकदम सटीकच असेल असं मला त्यांच्या फक्त मनसेच्या आकड्याबरोबर थोडस समजून घ्यायचंय की तो किती असणार. काल 0 ते 6 म्हणाले होते. अजूनही तिकडे स्कोप आहे, ते 9 पर्यंत आहे मनसे. पण कदाचित 9 हा राजसाहेबांचा आवडीचा आकडा असल्यामुळे इथे आकडा स्थिर राहील असं आपण म्हणू शकतो. पण हा गमतीचा आकडा होता. अभिजित, मनसेकडे वोट ट्रान्सफर झालेले नाहीत? मला असं वाटतं की मनसेकडं मजबूत उमेदवार नव्हते आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेचं कॅडर मनसेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उत्सुक नव्हतं. ते जमिनीवर दिसत होतं. आणि बऱ्याच जागा अशा होत्या की ज्या जागा शिवसेनेला हव्या होत्या आणि तिथं मनसेचा उमेदवार आला, त्यामुळे शिवसेनेच्या कॅडरनी काम केलं नाही, मातोश्रीचा आदेश असतानाही. त्याचमुळे मनसे आपल्याला एक अंकी दिसते आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, राज ठाकरेंची जी शिवतीर्थावरची सभा झाली त्या सभेने पूर्ण वातावरण मुंबईचं बदललं. त्याचा पूर्ण फायदा शिवसेना उभाटा गटाला झाला. मराठी माणूस एकवटला. लालबाग, परळ, जोगेश्वरी, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप या सगळ्या भागामध्ये. परंतु जिथं मनसेचा उमेदवार आहे तिथं मात्र ती जो जोर, त्वेष आणि लढण्याची प्रवृत्ती दिसायला पाहिजे होती ती कमलेशजी दिसली नाही. त्यामुळे राज ठाकरेंना जे आज आकडे दिसत आहेत तर ते आकडे मला कमी होतील असं आशा आहे, कारण अजून ती मतमोजणी चालू आहे. अजून कमी होतील तुम्हाला असं म्हणणं? कारण त्याचं असं की एकही त्यांचा उमेदवार अधिकृतपणे विजयी घोषित नाहीये. आपण बोलत असताना किमान 18 उमेदवार हे शिवसेना उभाटा गटाचे विजयी आहेत. तर मला असं वाटतं की ती मतमोजणी चालू आहे. जेव्हा तो अंक स्थिरावेल त्यावेळेला कदाचित कमी होईल.